सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा संबंधित विविध समस्यांबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आमदार शंकर जगताप यांनी सविस्तर आढावा घेतला। शहरातील अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी येणे, गळतीच्या तक्रारी तसेच नव्या वाढीव भागातील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर चर्चा करून तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी दिल्या। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकातर्फे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष व्याख्यान संपन्न। पत्रकारिता क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर व्याख्याते सुशोभन पाटणकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांना AI तंत्राविषयी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रम 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता ऑटो क्लस्टर सभागृह चिंचवड येथे संपन्न झाला। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध। विधान परिषदेत प्रशासकीय दिरंगाईवर आमदार अमित गोरखे यांचे ताशेरे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजय, आंतर कचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत पुन्हा अजिंक्य। सलग 10 वर्षे विजेतेपदाची अभिमानाची परंपरा कायम। पुणे आंतर कचेरी असोसिएशन तर्फे आयोजित आंतर कचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली। या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपल्या दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले। जीवे मारण्याच्या उद्देशाने धमकी देऊन केले तरुणाला मारहाण। भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल। दिनांक 23/2/2026 रोजी तळेगाव चौक येथील येवले चहाजवळ चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील घटना। फिर्यादी योगेश मधकर मंगळे वय 20 वर्षे, आरोपी नामदेव प्रकाश नाईक वय 24 वर्षे, लोकेश विलास खंडाळे वय 27 वर्षे, दिप्तेश विलास खंडाळे वय 25 वर्षे। फिर्यादी येवले चहाच्या समोर उभे असताना आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी फिर्यादीस व फिर्यादीचा भाऊ हनुमंत मंगळे यास पैसे मागण्याच्या उद्देशाने दगडाने, हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीच्या भावाचे तोंडावर मारून जखमी करून फिर्यादीस मारण्यासाठी मोठा दगड उचलून थांब तुझा मर्डरच करतो असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला मारहाण केली म्हणून आरोपी क्रमांक 1 ते 3 अटक आहेत। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।